हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर। तर गणेश चतुर्थीनिमित्त आज व्लॉग रेडी केलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा। तर आम्ही स्पेशल मेनूमध्ये आज आळूच्या वड्या केलेल्या आहोत, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय। आणि दालचा राईस असं काही गोड स्पेशल वगैरे बनवलेला आहे, तर त्याचा छोटासा व्लॉग आज रेडी केलेला आहे। तर अशा प्रकारे मी आळूवडी पूर्णपणे काप करून ते गरम गरम तेलामध्ये तळणार आहे आणि खूप क्रिस्पी आणि छान असं चविष्ट झालेली आहे। चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य देण्यासाठी असेच वेगवेगळे स्पेशल मेनू आम्ही घरीच्या घरीच बनवत असतो। तर तुमच्याकडे देखील अशा प्रकारे आळूची वडी बनवली जातात का, अजून वेगळी पद्धत वापरली जातात, तर ते कमेंटमध्ये नक्की सुचवा। तर अशा प्रकारे मी गरम गरम आळूवडी तळून घेत आहे आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता, खूप क्रिस्पी आणि छान अशी दिसते। आपल्याला खमंग वास येईपर्यंत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आणि मेन म्हणजे तेल आपल्याला कडक तापून घ्यायचं आहे, त्याशिवाय आपल्याला ते क्रिस्पी नाही लागणार तळून झाल्यानंतर। कधी कधी आपण अनुभव घेतलेला असाल की आळूवडे आपण जेव्हा रेडी करतो, तळल्यानंतर जेव्हा आपण खातो त्यावेळेस आपल्या घशामध्ये त्रास होतो। तर तो त्रास टाळण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण मार्केटमधून आळूचे पानं आणतो, ते स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे आणि त्यानंतर जो काही आपण बेसन पिठाचा बॅटर तयार करतो त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्रास नाही होणार। तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पांना नैवेद्य समर्पित केलेला आहे। आमची आरती झालेली आहे आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून मग आम्ही सुद्धा छानपैकी जेवण केलेलं आहोत। तर तुम्ही बघू शकता, हे आमचं देवघर आहे आणि हे पहा ब्राऊन कलरची रेडी झालेली आळूवडी।